मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड उद्या राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेणार आहे। मुंबईतील जागा वाटप आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडसोबत त्या चर्चा करणार आहेत। वर्षा गायकवाड यांनी जागा वाटपासंदर्भात नाना पटोले यांची केसी वेणुगोपाळ यांच्याकडे तक्रार केली होती। मुंबईत काँग्रेसला 3 जागा मिळाव्यात अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली। तसंच दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी वर्षा गायकवाड आग्रही आहेत, तर दक्षिण मध्य मुंबईची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे। मुंबईच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मुंबईच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याची पूर्व चर्चा आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि कुठल्या सेक्टरमध्ये आपण आहोत आणि शेवटी आमचं एकच म्हणणं होतं की आपला नक्की क्रायटेरिया काय असला पाहिजे। आपला क्रायटेरिया हा जिंकणं आहे आणि जिंकण्यासाठी जो उमेदवार जिथे योग्य त्याला ते तिकीट दिलं पाहिजे, ही सातत्याने आमची भूमिका आहे। त्यामुळे आमचं कोणाला काय असं म्हणण्याचं कारण नाही, पण शेवटी जसं मी तुम्हाला सांगितलं की एक पक्षशिस्तता आम्ही पाळतो। मी ही अपेक्षा करते की मुंबईच्या डिसिजन जे आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या ज्या मला असं वाटतात। आमची भूमिका अशी होती की महाराष्ट्र प्रदेश हे काही भूमिकेच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यायला हवी होती आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती। आता पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या नंतर सगळ्यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या ज्या सीटा डिक्लेअर झालेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये जे आहे असं आम्ही सांगितलं मध्ये पण मी की आम्ही आमचं म्हणणं सातत्याने सांगत आलो, असं नाही की आज सांगतोय। आम्ही आमचं या पूर्वीसुद्धा म्हणणं सांगितलेलं आहे, झूम मिटिंगमध्ये पण सांगितलं आहे, पत्राद्वारे पण सांगितलेलं आहे, एकदा भेटून पण मी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे। पण शेवटी मी पक्ष प्रोटोकॉल मानते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।